टॅलेंट काय झालं रे? अहो डोकं हँग झालंय भैया. मानलं तुम्हाला, तुम्ही लयच ग्रेट आहात. तुला आत्ता कळलं वय? म्हणजे बघा, सुमन साहेबांकडून पैसे घेऊन तुम्ही गरजूंना मदत केली आणि सगळ्यांना असं वाटलं की तुम्हीच मदत केली. भैया, आणि ती मामी इतकी दूरत, त्या मामीलाही तुम्ही मामा बनवलं. देर यू आर. भैया, जगातली सर्वात अवघड कला माहितीये का तुम्हाला? कोणती? दुसऱ्याच्या खिशाला हात न लावता त्याच्याकडून पैसे उकळणं. म्हणजे एकाच वेळी तुम्ही सोमनांना गाढव, नानांना पोपट आणि मामीला मामा बनवलं. देर यू आर. शीतल, या ना, या. वेलकम. लेटर. कारखान्याचे. हा, याची कल्पना होती आम्हाला. अभिनंदनाचं लेटर असणार. भैया, कसलं अभिनंदन? अरे टॅलेंट, ते नाही का आपण कारखान्यावर गरीब ऊसतोड मजुरांना मदत केली होती. हा, 400-500 चादरी, 200-400 स्वेटर, ब्लँकेट्स वाटले होते. वा भैया, तुम्ही एवढी मोठी मदत केली, पण आम्हाला या कानाची त्या कानाला खबर नाही. अरे, कोणीतरी येऊन कौतुक करावं म्हणून मी कधीच काय करत नाही. टॅलेंट, आपली सगळी कामं सायलेंट मध्ये असतात. शीतल, आता आलाच आहे, बसा. कॉफी, ग्रीन टी. नाही नको. हो, काहीतरी लेमन टी, बरं आईस टी, काहीतरी. नको मला. अरे व्हॉट इज दिस टॅलेंट? हा, बघितलं का? शीतल चक्क आपल्या दारात. हा, अहो भैया, काही दिवसांनी तिला तुमच्या घरात उंबरा ओलांडून तुमच्या घरातच यायचंय. होणार, ते बी होणार. हा, आज माझी शीतल स्वतःहून आली. आली ते आली, माझ्या अभिनंदनाचं लेटर घेऊन आली. इमेज भैया, इमेज. तुमची जनमानसातली प्रतिमा सुधारतीये. देर यू आर. पण टॅलेंट, आम्हाला शीतलच्या नजरेतली प्रतिमा महत्वाची आहे. पण भैया, पवारांच्या घरी एवढी लोक असताना शीतलच कशी काय आली? ज्या आरती शीतल घरी आली ना, त्या आरती तिच्या नजरेत तुम्ही ग्रेट झालात. येस टॅलेंट. आम्हाला तर क्षणभर असं वाटलं की शीतल आमच्यासाठी लव्ह लेटरच घेऊन आले. येईल येईल भैया, तू पण दिवस लवकरच येईल. टॅलेंट, अरे ओपनिंग तर चांगली मिळाली आहे. हा, आज मी लय खुश आहे. अरे इतकं खुश आहे का नाही, आय कांट एक्सप्लेन. अरे माझी शीतल चक्क लेटर घेऊन आली. हा, चक्क शीतल इकडं आली. मला तर काय करून काय नको असं झालंय बघ. मला तर असं वाटतंय का नाही, असं वाटतंय. कसं वाटतंय? काय सांगू कसं वाटतंय. अरे आनंद पोटात माझ्या मावना, आनंद पोटात माझ्या मावना ग मावना, आनंद पोटात माझ्या मायना.
एवढं बी एक्साइट व्हायची काही गरज नाही. अहो जयश्री, तुम्हाला खरंच कळणार नाही मला किती आनंद झालाय ते. ते तर दिसतच आहे. सोमनांकडून पैसे घेऊन स्वतः मदत केली असं दाखवून शीतलवर चांगलंच इम्प्रेशन मारले. पण तुम्हाला कसं काय कळलं? मलाच काय, कारखान्यातल्या सगळ्या कामगारांना कळले. सत्य कधी लपून राहत नाही. सोमनांनी स्वतः फोन करून कारखान्यात विचारले काम झालं का म्हणून. पण तुमच्यापर्यंत कसं काय आलं? अहो माझे पप्पा कारखान्यात कामाला आहेत. विसरलात की काय? आणि ही गोष्ट जशी मला कळली तशी नानांना कळायला किती वेळ लागणार आहे. आणि आता नानांकडून ही गोष्ट शीतलला समजली तर ते काय म्हणाला होता मगाशी? आनंद पोटात माझ्या माईना. नाही नाही नाही, असं नाही. कसं होतं ते? आनंद पोटात माझ्या माईना, माईना आनंद पोटात माझ्या माईना. तुमचाही आनंद काही जास्त काळ टिकला असं मला वाटत नाही. पण आता माझ्यासारखी एखादीनं नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला काय म्हणायचंय हे तुम्हाला चांगलंच कळतंय. जयश्री, एवढं कशाला तापताय? हा, जरा धीराने घ्या. एलन, चहाचं बघ जा. गोड बोलून गोड तोंड करून भुलवायचं सोडून द्या. इथं काही मी चहा प्यायला आली नाही. आणि तुम्ही जे काय करताय ना ते न कळणे इतकी दूधखुळी नाही मी. हा, आणि एक गोष्ट, माझ्या मम्मीच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायचं सोडून द्या, नाहीतर लई महागात पडल. आणखी काय काय बोलायचंय बरं? मी काय काय बोलायचंय हे सगळं लिहून ठेवलंय खरं, पण ऐन टायमाला काय होणार काय माहित. आणि या बारीनं जर का आज माझ्याबरोबर नीट बोलला नाही तर मी भांडणच करत असते.